नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण व्हिडिओमध्ये जी रेसिपी बनवणार आहोत ते सुरमई माशाचं कालवण बनवणार आहोत। तर सुरमई मासा हा सगळ्यांच्या आवडीचा असतो आणि बनवायला पण सोपा असतो आणि खायला पण टेस्टी असतो। तर इथे मी पाव किलो सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत आणि हे त्याला लागणारं जे साहित्य आहे, इथे मी कांदा घेतलेला आहे, लसूण आहे, आलं आहे, हिरव्या मिरच्या 2 कापून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आहे, ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, त्यानंतर इथे तेल आहे, जे रेसिपीला लागणारे जे गरम मसाले तिखट मसाले ते देखील आहे आणि इथे मीठ आहे। तर मी जिरं घेऊन आता हे सगळं साहित्य म्हणजे हे जे वाटणाचं साहित्य ते मी मिक्सरच्या ह्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। तर चला आता आपण लागलीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं जे मला ओलं वाटण करायचं आहे ते साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि मला चवीनुसार जे जिरं लागणार आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते। आता हे बारीक असं वाटून घेते। तर वाटण वगैरे तयार होईपर्यंत हे जे सुरमईचे तुकडे आहेत त्याला आपण थोडंसं हळद मीठ लावून ठेवूया। त्यासाठी मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि थोडासा लिंबू पण पिळून घेते। मग त्याला हळद मीठ लावून आपण सगळी तयारी होईपर्यंत जरा बाजूलाच ठेवूया झाकण मारून। तर बारीक असा मसाला हिरवा वाटून तयार आहे। आता आपण लागलीच फोडणी करायला घेऊया। तर इथे गॅस पेटवून मी पातेलं ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपण टाकूया 1 ते 1.5 पळी तेल। तेल चांगलं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे। आता टाकूया आपण कढीपत्ता, त्यानंतर हा एक मोठा बारीक चिरलेला कांदा, कांदा अगदी चांगला लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी गॅस देखील मोठा ठेवलेला आहे फास्ट करून। आपण करतो इथे सुरमई माशाचं कालवण झणझणीत असेल। तर कांदा भाजेपर्यंत आपण वाट पाहूया आता। तर इथे कांदा आपला छान गुलाबी असा भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकूया टॅमॅटो देखील आपल्याला तसाच चांगला गळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे टॅमॅटोचा पूर्ण रस त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। टॅमॅटो पण छान असा भाजून तयार झालेला आहे, सगळा त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया हे हिरवं वाटण जे मी आत्ता केलं, ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि जिरं। तर वाटण टाकलं म्हणून मी थोडासा गॅस कमी करून घेते। वाटण टाकल्यानंतर एक छान असा सुगंध सुटतो हिरव्या वाटणाचा। सगळं मिक्स करून घेतलं मी। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये सगळे मसाले। तर मी सुरमई माशाला थोडंसं आधी मीठ लावलं होतं म्हणून मी थोडंच मीठ टाकलं आहे। त्यानंतर कमी पडलं तर पुन्हा लावता येईल, म्हणजे टाकता येईल। मग आता थोडंच टाकून घेतलं आहे, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर थोडासा गरम मसाला, हे माझे नेहमीचे घरचेच मसाले आहेत आणि घरच्याच मसाल्यामध्ये माझ्या रेसिपी असतात, मी वेगळं काही वापरत नाही, त्याचीच टेस्ट असते आम्हाला सतत। आणि लाल तिखट। आता हा मसाला देखील आपण पूर्ण लाल मसाला जो टाकला आहे, सगळे गरम मसाले ते पण ह्या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला।
तर आपण जे सगळे मसाले एकत्र केलेत आणि ते चांगले भाजता यावेत, खाली लागू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, थोडंसं. इथे पातेल्याला खाली लागू नये म्हणून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. बारीक गॅसवर थोडंसं आपण त्याला हलवत राहूया, एक 2 ते 3 मिनिटं. छान असा भाजला मसाला आणि वाफ देखील खूप आलेली आहे त्याला. पाणी टाकल्यामुळे तो काय खाली पातेल्याला लागलेला नाही. आता त्यामध्ये आपण टाकूया सुरमईच्या सगळ्या तुकड्या. मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि लागलीच त्याच्यामध्ये ओतूया आपण पाणी, कारण आपल्याला करायचा आहे रस्सा. आता मला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि एक मोठी उकळी यायची वाट पाहणार आहोत. तर साधारण इतकं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आटून थोडंसं हे कमी होणार आहे. तर आता आपण एक मोठी उकळी यायची वाट पाहूया. तर इथे कालवणाला अगदी मोठी उकळी आलेली आहे. आपल्याला एक असंच 5 ते 7 मिनिटं उकळून द्यायचं आहे. तर मोठी उकळी येऊन 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅसनं अगदी बारीक करूया आणि बारीक गॅसवरच आता त्याला आणखीन 5 मिनिटं मी उकळून देणार आहे, कारण मासा शिजायला का जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये मासा शिजून तयार होतो, म्हणून मी गॅस कमी करून आणखीन 5 मिनिटं मी असेच उकळी येऊन देणार आहे. तर इथे आपलं सुरमईचं कालवण झालेलं आहे छान असं, आणि गॅस मी बंद करून घेते आता. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.